नमस्कार. जगण्याची नाकेबंदी करणाऱ्या व्यवस्थेचे घोडे आणि त्याच्या ताबाखाली या देशाची मानवता उडवली जाते. विचारांच्या कल्पांचं बाजारीकरण करून माणूस पोखरणारे उत्सव या देशामध्ये साजरे केले जात आहेत. आणि अशा माणसांचं आणि माणूसपणाचं काय हा जीवनविणा प्रश्न काळजाच्या खोल गर्भात मनामनात येत असतो. गुलामीचा गांजा मस्तकात पेरून कायम गुंड ठेवणाऱ्या व्यवस्थेबाबत माणसाने जगण्याचा अर्थ नाकारलाय. लोकशाहीच्या नावाखाली राजेशाहीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. कागदावरची लोकशाही कल्पांपर्यंत पोहोचलेली जाणवते, परंतु कल्पांपर्यंत पोहोचलेली लोकशाही काळजापर्यंत उमटलेली दिसत नाहीये. आणि अशा सर्व संभ्रमामध्ये असणाऱ्या भारतामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की लोकशाही लोकांची की शाही लोकांची. आणि याच प्रश्नाच्या उत्तरादाखल मी सांकेतिक कोड क्रमांक 18 आपल्यासमोर विषय मांडतोय, लोकशाही लोकांची की शाही लोकांची. आज लोकशाहीमध्ये एका बाजूला मुख्य असलेल्या घटकांचा मुख्यपणा दूर करून त्यांना मोडकं करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि दुसरीकडे परंपरेने चालत आलेली गट अधिक बळकट करून आपल्या हातात धरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दोन्ही प्रक्रियेमध्ये लोकशाही लोकांची की शाही लोकांची हा प्रश्न उपस्थित होत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाच्या रक्ताचा थेंब न सांडता परिवर्तन घडून येऊ शकतात ही विचारसरणी मांडली. महात्मा गांधींचा संघर्ष हा लोकशाहीसाठीच होता, परंतु आज तो टिकवला जातो का? ज्यावेळी लोकांच्या वैयक्तिक हक्कावर बंधने येऊ लागतात त्यावेळी पुन्हा प्रश्न निर्माण होतो की लोकशाही लोकांची की शाही लोकांची. लोकशाहीचे होणारे फायदे हे सर्वांना समप्रमाणातच मिळाले पाहिजे आणि लोकशाहीचे होणारे किमान तोटे हे सर्वांना समप्रमाणातच भोगायला पाहिजे. पण असं दिसतंय का? या अशा ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी संयोजकांनी स्पर्धेसाठी विषय दिला असावा. मुळात लोकशाही संकल्पना केवळ भारतापुरता मर्यादित नाहीये, तर संपूर्ण जगाचा विचार करता नॉर्वे नावाचा देश डोळ्यासमोर येतो. नॉर्वेमध्ये जगातील सर्वात मोठी विकसित लोकशाही, कारण निकोप लोकशाही आणि एकात्मिक बहुजिनसीपणा या दोन वैशिष्ट्यांमुळे अगदी 2010 सालापासून जागतिक लोकशाही निर्देशांकानुसार ची नेहमीच उघड ठरलेली. म्हणजे लोकांची लोकशाही असणारा नॉर्वे देश आपल्याला स्वीकारावाच लागेल. पाकिस्तान सारख्या देशाचा विचार करता पाकिस्तानमध्ये नवाज शरीफांचं सरकार असतं. नवाज शरीफ सत्तेतून निघून गेल्यानंतर परवेज मुशर्रफ सत्तेमध्ये येतात. त्यांनी हो किंवा नाही या स्वरूपामध्ये मतदान घेतलं. म्हणजे लोकांची लोकशाही असणारा पाकिस्तान देश, नॉर्वे देश हा शाही लोकांचा झालेला आहे ही देखील वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. चीन सारख्या विकसित देशाचा विचार करता चीनमध्ये सर्वत्र निवडणुका या लोकशाही पद्धतीने घेतल्या जातात, परंतु त्यातील राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या घटना संविधानामध्ये घटना दुरुस्ती करून अशा काही तरतुदी निर्माण केलेल्या आहेत की जोपर्यंत एखादा राष्ट्राध्यक्ष मरत नाही तोपर्यंत तोच राष्ट्राध्यक्ष. मेक्सिको देश आणि त्यातील पीआरएल नावाची पार्टी जी वेळोवेळी गैरकृत्य करते आणि सत्ता काबीज करत असते. म्हणजे असे 1, 2, 3 असंख्य देश आहेत की ज्या देशांमध्ये लोकशाही लोकांची आहे परंतु शाही लोकांनी काबीज केलेली आहे. त्यामुळे शाही लोकांची ही मक्तेदारी फोडून काढण्यासाठीच आपल्याला सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण काल मानसिक विधान आहे की ज्या व्यक्तीकडे माणसाची किंवा उत्पादनाची मागणी असते ती माणसं इतर आर्थिक वर्गांच्या शोषण करण्याचं काम करत असतात. म्हणजेच आपल्याला लोकशाही महत्त्वाची आहे, अन्यथा कोणतीही शाही महत्त्वाची नाही. मित्रांनो, लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारला घटनेनं आणि कायद्यानं काही अधिकार दिलेले असतात, जबाबदाऱ्या सोपवलेल्या असतात. म्हणजेच लोकशाही शासन हे संविधान आणि नागरिकांचे हक्क यांच्या मर्यादित राहून चौकटीत राहून जर काम करणार असेल तर ती लोकशाही लोकांची असेल. आपल्याला याच लोकशाहीमध्ये 2 भूका मिळवायचे, एक विचारांची आणि एक भाकरीची. त्यामुळे आपल्याला मिळालेलं हे स्वातंत्र्य केवळ पुस्तकात नसलं पाहिजे. आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आणि समानतेच्या बाजूने उभं राहणं शिकवणं गरजेचं आहे. मित्रांनो, न्याय अंधा नाहीये, वो काना है, हर बार एक तरफी देखता है. जेव्हा महिलांच्या संरक्षणासाठी हक्कासाठी दिल्लीमध्ये मुस्लिमपटूंना आंदोलन उभारावं लागतं, हे आंदोलन जरी लोकांनी उचलून धरलं असलं तरी तेच आंदोलन कुठे दडपण्याचे काम एका बाजूला सुरू आहे ही देखील वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. लोकशाहीची न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये कुठेतरी अर्थहीन बनत झालेली आहेत. स्वतःच्या पलीकडे न बघणारा वर्ग निर्माण करणे, त्याची बेगुनी करणे, समग्रवाद्यांना नामशेष करणे आणि ही जर परिस्थिती बदलणारी नसेल तर ती लोकशाही लोकांची नसेल तर ती शाही लोकांची आहे. मित्रहो, लेखक हे लोकांना अंतर्मुख करण्याचे त्यांच्या जाणीवा, नेणीवा आणि संवेदनावरती पिढ्यानपिढ्या चालत आलेली फूट भरून काढण्याची ताकद आणि सत्याचा रस्ता दाखवण्याची क्षमता ही लेखकांमध्ये असते. परंतु संवेदनशीलता, सहिष्णुता
स्वातंत्र्य हे निव्वळ शब्द आहेत की लोकशाहीच्या मूल्याच्या जोपासना करणाऱ्या संज्ञा आहेत. कारण इथे लोकांची चिकित्सा करणारे लेखक आणि व्यवस्था करणारे लेखक त्याचे आवाज लावण्याचे काम एका बाजूला सुरू आहे. ही देखील वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. मित्रांनो, 90% लोकांकडे जेवढी संपत्ती आहे तेवढीच संपत्ती आज 1% लोकांकडे आहे. म्हणजे 50 किलोचं पोतं उचलता येणाऱ्याला विकत घेता येत नाहीये आणि विकत घेणाऱ्याला उचलता येत नाही. ही देखील वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल. मित्रांनो, आज लोकशाही लोकांचीच शाही असली पाहिजे. आजही ती लोकांचीच आहे, पण लोकांच्या पेनातली शाही संपलेली जाणवते. पत्रकार वृत्तपत्र लेखनाचं काम करत असतात, त्यांच्या देखील पेनातली शाही संपलेले. यांच्या विरोधात जाऊन समाज म्हणतात. एखादा कलाकार किंवा एखादा साहित्यिक हा देखील विरोधी पक्षनेता असतो, त्यांच्या देखील पेनातली शाही संपलेले. तुमच्या आमच्या सर्वांच्याच पेनातली शाही संपलेले आणि हातात शिल्लक राहिलेली ती पेन, ती पेन कोणाच्या हातात आहे? ज्यांच्या हातात सत्ता आहे. आणि ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातात पैसा आहे. त्यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही ही जरी भारताची ओळख असती तरी आज मत एकाला दिलं जातंय, निवडून दुसरा येतोय आणि पुढच्या मात्र तिसराच बसतोय. आणि ही जर परिस्थिती बदलणारी नसेल तर ती लोकशाही लोकांची नसेल तर ती शाही लोकांचीच. आज मतदार हा मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्याच्या मतदानाला काही किंमत होत नाहीये. सामान्यांचा बळी पडतोय. ज्यावेळी एकाधिकारशाहीत वाढ होते, सामान्यांचं जगणं बळकटायला लागतंय. आणि ज्यावेळी सत्तेत असणाऱ्यांमुळे जर ठराविक लोकांच्याच विकासाचा उंची वाढणार असेल किंवा ठराविक लोकांचाच विकास करणार असेल आणि गावखेडी ओस पडून सर्वच शेतकरी वर्ग, सर्वसामान्य माणसं जर